असा हिंगणघाट तहसीलमध्ये माझ्या बाजूला जे बसलेले आहे अत्यंत मृदंग वादक आहे, भागवतामध्ये मृदंग आणि तबला वाजवतात. आमच्या इथे ज्येष्ठ आहे आणि त्यांच्यापासून आम्ही काहीतरी घेत असतो. असे हे सराडे काकाजी आणि गायन आणि संगीतामध्ये विशारद असणारे आणि शास्त्रोक्त पद्धतीने रागदारी गाणारे आमचे मित्र हेमंत भाऊ चतारे आणि मी मेहरदास आपल्या पुढे सेवा सादर करतो. लाखनवाडीचे गुणवंत बाबा, आज तुमच्या परिसरात आम्ही भाग्यवान आहोत की तुम्ही आमच्यावर प्रेम केलं आणि आम्हाला योग्य समजून इथे कार्यक्रमाला बोलावलं. धन्यवाद देतो, आभारही मानतो आणि मी माझ्या कार्यक्रमाकडे होतो. कसे मी सांगू तुझे रे कहाणी गुणवंता तुझी. कव्वाली टाईप गीत लिहिलंय. कसे रे सांगू तुझी गुणवंता कहाणी, जनता ही झाली गुणवंत दिवाणी. तुझ्यासाठी तुझे भक्त दिवाणे झाले. थोडंसं अर्गण. कशी मी सांगू तुझी रे कहाणी, जनता ही झाले गुणवंत दिवाणी. डोळ्यात अश्रू ऐकेल हात. डोळ्यात भक्तांचे अश्रू आहे. कशाचे अश्रू? दुःखाचे नाही हो. गुणवंत बाबांचं प्रेम लाभलं त्याचा आनंददायी अश्रू आहे. दोन प्रकारचे अश्रू, दुःखाश्रू आणि आनंद अश्रू. हे आनंदाचे अश्रू. दुःख घेऊन फिरणारे मी मरते. डोळ्यात अश्रू कोण ऐकेल हाक, पडली रे गुणवंत तुझे विराणीचा अर्थ आहे. विराणीचा अर्थ आहे विराणीचा अर्थ विरह. प्रियकर प्रेयसीला दूर गेल्यानंतर जो विरह होतो आणि जी आत्मस्थिती प्रीतीची निर्माण होते भक्तामध्ये आणि देवामध्ये, ही विरहाची अवस्था जेव्हा निर्माण होते अशी ही विराणी. आणि म्हणून म्हणतो कडली रे गुणवंता. तू दूर गेल्यानंतर किती विरह होता आम्हाला माहित आहे. याला म्हणतात अद्वैत भक्ती. परमेश्वराला प्रियकर समजून केलेलं प्रेम ही अद्वैत भक्ती आहे. अध्यात्माची परिभाषा कळली की परमेश्वराजवळ जायला थोडा सोपा मार्ग होतो. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यात्मनिवेदनम. ही नवविध भक्ती आम्ही वारकरी संप्रदायामधून शिकलो. वारकरी महाराष्ट्र ही संताची खाण आहे असं म्हटलं जातं नाही आहे. आणि त्यातले एक संत म्हणजे गुणवंत बाबा आहे. संतांना जातीमध्ये धरू नका, जातीमध्ये मोडू नका. आणि म्हणून देतो डोळ्यात अश्रू कोण ऐकेल हाक, कडली रे गुणवंता तुझे
विश्वास, त्याच्यातलं प्रेम आणि मनाची आसक्ती फक्त जवळ जात नाही, दूर जात. अनासक्त निरा कर्मण्यवादी कारस्ते मा फलेषु कदाचन. या कर्म फल हेतू भूर्ताते संगोस्तु कर्माणे. हा भाव भक्तात असेल तर परमेश्वर आणि संत आहे, साधू आहे, योगी आहे, महंत आहे, अन्यथा कोणी नाही. अवतारित्वाचा भाग. बुद्ध, राम, कृष्ण, जीसस, हरि, परमात्मा, अल्लाह और मस्त गॉड इज गॉन. जय मेहर साहिबे जमा, जय जय निराली शान हो. भक्त उनके मस्त, उनके दुखी चलाते उन्हें भूलो कबर. भूल उनकी सिर लगाओ, ये लाओ प्रेम के उनके सहारे, मेहर को मैं पाई जाऊं. दोस्तों, गुणवंताला या स्वरूपात बघा. संत असती वेगळा आले, परी ते निज स्वरूपी मिळाले. अवताराचे रूप वेगळे, संत निज रूपे सर्व न्यारे. देहदारी हा जन्म मृत्यू, देहदारी जन्म मृत्यू हा. निमित्त से गुणवंता, निमित्त से गुणवंता, पाहिले मी तुला हृदयात, पाहिले मी तुला या जगतात कोण कुणाचा. सांगा, कोण आहे या जगात कोणाचा? अरे कोणी नाही रे कोणाचे, अंती जाणे एकल्याचे. आई समुद्रात सोडू नका. सगळे नवसाचे, बारशाचे आणि देणगीचे याच्या व्यतिरिक्त रिश्ते राहिले. मोबाईलमध्ये कोण जोड घेतो.
पंढरी आत्मा विठ्ठल या अर्थानं लिहितो आहे. हे जे तीर्थ आहे गुणवंत महाराजांचा लाखनवाडी हे आमचं हृदय आहे बाबांना भक्तांना. आणि या हृदयामध्ये कोण राहतं? गुणवंत. तीर्थांतरे तुझे गुणवंत